अलंकापुरीमधून निघालेला वैष्णवांचा मेळा आता पुण्यनगरीमध्ये पोहोचलाय आणि या पुण्यनगरी पुणे शहरामध्ये आल्यानंतर वारकऱ्यांसाठी पर्वणी असते ती अर्थात शनिवारवाडा असेल, त्यानंतर लाल महल असेल आणि अगदी दगडूशेठ हलवाईचा गणपती। म्हणजे आपल्याला माहिती आहे की गणपतीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक जण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दगडूशेठ हलवाईच्या पायावरती आपलं मस्तक ठेवण्यासाठी हे पुण्यात येत असतात। मात्र वारकऱ्यांना ते जमेलच असं नाही। मात्र आजच्या दिवशी वारकरी न चुकता ज्यावेळी पुण्यामध्ये 2 मुक्काम असतात त्यावेळी दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या मंदिरात जातात आणि या ठिकाणी दर्शन घेऊनच पुढे अगदी दिवसभर आपला बेत बनवतात। आपण बघतो की सकाळपासून या ठिकाणी दगडूशेठ हलवाईच्या गणपतीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे काही भाविक आहेत, वारकरी आहेत, ते आता या मंदिरात येत आहेत आणि मंदिरात आल्यानंतर दर्शन रांगसुद्धा मोठी झाली आहे। माझ्यासोबत पुजारी आहेत। मला सांगा, वारकरी किती प्रमाणात येत आहेत, काय व्यवस्था करण्यात आली? वारकऱ्यांची संख्या मोजता येत नाही। सकाळी काल रात्रीपासून वारकऱ्यांची दर्शनासाठी रांग आहे। संख्या सांगता येणार नाही, पण पूर्ण महाराष्ट्रातले वारकरी बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीही जात नाही। त्यामुळे काल पालखी यायच्या आधीपासून 2-3 दिवसापासून वारकरी पुण्यात वास्तव्य करून आहेत। काल वारीमुळे आणखी गर्दी आहे। संख्या मोजता येणार नाही, पण रांग ही अखंड चालू आहे। आपण बघताय की संख्या मोजता येत नाही, कारण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा असेल की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, या दोन्ही मानाच्या पालख्या या पुणे शहरात मुक्कामी असतात आणि या पालख्यासोबत जाणाऱ्या मानाच्या दिंड्या, त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे काही वारकरी आहेत ते पुणे शहरात आल्यानंतर दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर पुढे वारी पूर्ण करतात। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।